सातारा येथील संगममाहुली येथे महाराणी येसूबाई यांचा शौर्य दिन साजरा करण्यात आला. हा दिन शनिवारी सकाळी 11 वाजता करण्यात आला. शौर्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे, महाराणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, युवा नेते संग्राम बर्गे, भाजपाचे नेते राहुल शिवनामे यांच्यासह मान्यवरांनी महाराणी येसूबाई यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. फाउंडेशन आणि जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या वतीनं महाराणी येसूबाई राणीसाहेब महाराजांच्या 307व्या शौर्य पराक्रमाच्या दिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा सोहळा आयोजित केला होता. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय महाराणी येसूबाई यांच्या समाधीला नतमस्तक होण्याचा आज योग आला आणि अतिशय त्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महिलांसाठी आणि पूर्ण समाजासाठीच त्यांचा प्रेरणादायी इतिहास या दोन्ही संस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत संगममाहुली यांच्या वतीनं नव्या पिढीसमोर आणण्याचं काम गेल्या 4-5 वर्षापासून सुरू आहे. आणि आमचे सुहास राजेशिर्के जे साताऱ्याचे उपनगराध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून हा सगळ्या कार्यक्रमाच्या ते कोऑर्डिनेट करतात आणि अतिशय आमच्यासारख्या तरुण पिढीला इथं आणण्याचं काम आणि त्यांच्यापर्यंत इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचं काम त्यांच्या संस्थेमार्फत सुरू आहे. इथून पुढेही ते अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या नव्या पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारचे उपक्रम राबवत राहतील. याच निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे. छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी वसवलेली ही नगरी आहे. यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं वास्तव्य आहे. हे छत्रपती घराण्याची संगममाहुली ही या ठिकाणी सर्वांचे अंत्यविधी केले जातात. छत्रपती शाहू महाराजांची समाधी सुद्धा इथे आहे. महाराणी येसूबाईंच्या समाधीच्या इथं आज आपण त्यांचा 307वा शौर्य आगमन दिवस साजरा करत आहे. त्यांनी तब्बल 30 वर्ष कैदेत राहून एक स्वराज्यासाठी जो आदर्श दिला व अचूक निर्णय घेतला, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्यांनी दिराला गादीवर बसून मुलाला घेऊन जे कैदेत गेल्या, मुलाला त्यांनी घडवलं आणि तोच आज दिवस त्यांचा दिल्ली पासून सातारमध्ये 307 वर्ष येण्याचा दिवस ठरला. त्यासाठी आम्ही आज त्यांचा शौर्य दिन साजरा करून त्यांना अभिवादन केलं. आज महाराणी येसूबाईंची औरंगजेबांच्या ताब्यातून सुटका झाली आणि पुन्हा या सातारा नगरीमध्ये, शाहू नगरीमध्ये त्या आल्या आणि त्यांची जल्लोषामध्ये मान सन्मानाने इथं मिरवणूक काढली गेली. तो हा सुवर्ण दिवस आणि आज या दिवसाला 4 जुलै 2026 आज 307 वर्ष पूर्ण झालेली आहेत.